हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्राईट माइंड्स. आज आपण पाहणार आहोत हॉफमन रूल वर्सेस सेजिप्स रूल. सुरुवातीला पाहूया इंट्रोडक्शन. डू यू नो इलिमिनेशन रिॲक्शन? तुम्हाला माहीत आहे इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळू शकतात आणि कोणता प्रोडक्ट मेजर असेल हे ठरवायला हॉफमन आणि सेजिप्स नियम मदत करतात. चला सोप्या भाषेत दोन्ही समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. सुरुवातीला आपण पाहूया एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी प्रतिक्रिया ज्यात मॉलिक्यूलमधून ॲटम्स किंवा ग्रुप्स निघून जातात आणि डबल बॉन्ड तयार होतो. एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन ज्यात मॉलिक्यूलमधून ॲटम्स किंवा ग्रुप्स हे निघून जातात आणि डबल बॉन्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो एलिमिनेशन रिॲक्शन. एक्झाम्पल आहे अल्किल हॅलाइडवर स्ट्रॉंग बेस टाकल्यावर अल्किन तयार होतो. ओके, फर्स्ट पाहूया आपण सेजिप्स रूल. सेजिप्स रूल सांगतो की एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन ज्याच्याजवळ जास्त अल्किल ग्रुप्स आहेत तो मेजर प्रॉडक्ट असतो, कारण तो जास्त स्टेबल असतो. सेजिप्स रूल काय सांगतो की एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे ज्याच्याजवळ जास्त अल्किल ग्रुप्स आहेत तो मेजर प्रॉडक्ट असतो, कारण तो जास्त स्टेबल असतो. एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2 ब्रोमोब्युटेन प्लस अल्कोहोलिक KOH इट गिव्स ब्युटेन 2ENE प्लस ब्युटेन 1ENE. 2 ब्रोमोब्युटेनची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH सोबत झाल्यावर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. फर्स्ट प्रोडक्ट मिळतो ब्युटेन 2ENE आणि सेकंड प्रोडक्ट मिळतो ब्युटेन 1ENE. पण इथे लिहिलेलं आहे मेजर प्रोडक्ट्स आणि इथं आहे मायनर प्रोडक्ट्स. का तर सेजिप्स रूल सांगतो की एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे ज्याच्याजवळ जास्त अल्किल ग्रुप्स आहेत तो मेजर प्रोडक्ट असतो. तर इथे ब्युटेन 2ENE इथे 2 अल्किल ग्रुप्स आहेत आणि इथे 1ENE इथे 1च अल्किल ग्रुप्स आहे, म्हणजे ते 1 सबस्टिट्यूटेड अल्किन आहे आणि इथे 2 सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. मग सेजिप्स रूल सांगतो ज्याच्याकडे जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन आहे म्हणजे जास्त अल्किल ग्रुप्स आहेत तो मेजर प्रोडक्ट्स. म्हणून इथे आहे ब्युटेन 2ENE हा आहे मेजर प्रोडक्ट्स. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे हॉफमन रूल. पण बल्की बेस वापरल्यावर रिव्हर्स होतं. हॉफमन रूल सांगतो की कमी सबस्टिट्यूटेड अल्किन मेजर प्रोडक्ट असतो, कारण बल्की बेसला 100 पोझिशनवर अटॅक करणं अवघड जातं. आता सेजिप्स रूलमध्ये सांगितलं त्याच्या विरुद्ध आहे. येथे हॉफमन रूल काय सांगतो की कमी सबस्टिट्यूटेड अल्किन मेजर प्रोडक्ट असतो, कारण बल्की बेसला 100 पोझिशनवर अटॅक करणं अवघड जातं, म्हणून कमी सबस्टिट्यूटेड अल्किन हा मेजर प्रॉडक्ट असतो. एक्झाम्पल आहे 2 ब्रोमोब्युटेन प्लस बल्की बेस. इथे बल्की बेस कोणता वापरला आहे? टर्शरी मिटॉक्साइड. इट गिव्स ब्युटेन 1ENE. येथे हा मेजर प्रॉडक्ट आहे, हा हॉफमन्स रूलच्या आधारावर, कारण हॉफमन्स रूल सांगतो की कमी सबस्टिट्यूटेड अल्किन मेजर प्रॉडक्ट असतो, कारण बल्की बेसला 100 पोझिशनवर अटॅक करणं अवघड जातं, म्हणून ब्युटेन 1ENE येथे मेजर प्रॉडक्ट आहे. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट पाहूया. डिफरन्स बिटवीन हॉफमन अँड सेजिप्स रूल. येथे आपण हॉफमन्स रूल अँड सेजिप्स रूलचा डिफरन्स बिटवीन पाहणार आहोत. येथे काही पॉईंट दिलेले आहेत. इथे सेजिप्स रूल, हॉफमन्स रूल. फर्स्ट पॉईंट आहे बेस. तर सेजिप्स रूलमध्ये बेस असतो नॉर्मल म्हणजे स्मॉल बेस आणि हॉफमन रूलचा बेस आहे बल्की बेस. सेकंड पॉईंट आहे मेजर प्रॉडक्ट. सेजिप्स रूलमध्ये काय सांगितलं होतं? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन ॲज अ मेजर प्रॉडक्ट आणि हॉफमनमध्ये सांगितलं आहे लेस सबस्टिट्यूटेड अल्किन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅबिलिटी. सेजिप्स रूलमध्ये थर्मोडायनेमिक कंट्रोल आणि हॉफमन रूलमध्ये आहे स्टेरिक हिंड्रन्स कंट्रोल. ओके,
नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्विक रिकॅप 30 सेकंड्स. सो लक्षात ठेवा, स्मॉल बेस सेजिप्स, बल्की बेस हॉफमन. लक्षात ठेवायचं नेहमी की स्मॉल बेस असल्यावर सेजिप्स रूल असतो आणि बल्की बेस असल्यावर हॉफमन्स रूल. ओके. पुढच्या वेळी इलिमिनेशन रिॲक्शन बघितली की मेजर प्रोडक्ट्स लगेच ओळखता येईल. तर आपण या लेक्चरमध्ये हॉफमन्स रूल वर्सेस सेजिप्स रूल हे स्टेप वाईज एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला यामध्ये काही क्वेरी असतील तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.